Vlog 90. राम राम मंडळी, मी संकेत माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण घरून चालू केलाय. चला आपण साईडवर जाऊया. साईडवर फक्त वाळू शिफ्टिंगचं काम आहे. आता माझ्याकडे गाडी नाही, पण चालत चालतोय. चला जाऊया आपण. मित्रांनो, साईडवर येऊन भरपूर वेळ झाला. बघा माझं काम चालू आहे. तुम्हाला म्हटलं होतं वाळू टाकायचं, तेच चालू आहे. बाकी काही काम नाहीये, काय दाखवलं नाही. आज गाडी नसल्यामुळे पुढे फिरता पण आहे ना, काय करतात आहे ना. बसलोय तुम्हाला बघत. येताना चालत आलोय. थोडा वेळ बसू, मग जाऊया घरी. जेवण करायला पाहिजे. जेवाय बसले वांग्याची भाजी आणि हळदी सोलूनचं. त्याला जेवण घेऊया आणि भाकरी. मित्रांनो, मी आता साईडवर जाऊन आलेलो आहे. तिकडे काही ब्लॉग बनवला नाही, थोडी विश्रांती घेतली कारण उन्हातून चालू आला होता. थोडं डोकं दुखायला लागलं होतं. झोपलो, साईडवर जाऊन आलो. आता मग मी गऱ्याचं लाडू बनवतो, ते बघूया. हे बघा, मम्मीने हे गरा आहे, हा 1.5 किलो गरा हा तुपात भाजून घेतलेला आहे. आणि साखर घेतली आहे, हे 750 ग्रॅम साखर आहे. आणि इथं पाणी ठेवलंय बघा. आता ह्याचा पाक बनवायला चला आपण प्रोसेस करूया चालू. इलायचीची पावडर बनवून घेतली बघा. त्यासाठी मी थोडीशी साखर ऍड केली, कारण त्याशिवाय एवढी बारीक होत नाही. चला हा मी आपण ऍड करणार आहे इलायची पावडर. आणि आता पाक बघा चेक करायचं चाललंय. पाक झालाय का, झालाय पाक व्यवस्थित. आपण यात बनवून घेऊ. येते त्या लाडूला काही जास्त पाक करायला नसतो. तार चालायला लागली, थोडं चिकट झाला की पाक करायचा. नंतर पाक आल्यावर त्यात हे गरा टाकायचा आणि त्यात ती बारीक करून टाकलेली झाले. आता हे गरम टाकत आहे. आता त्यात साखरेमध्ये पाकामध्ये गरा टाकलेला आहे. आता ते मिक्स करून गार होईपर्यंत हलवायचं. आणि गार झाल्यानंतर छोटे छोटे लाडू बांधायचे. आता गरा भाजून घेतला होता, तर आता 10 मिनिटातच गऱ्याचे लाडू तयार होणार आहेत. जास्त वेळ लागत नाही गऱ्याच्या लाडूला. मित्रांनो, हे बघा मनुके घेतलेत घरात अशा लाडू टाकायला. बघा अशा टाकलेत आपण ते मनुके. ह्यात आपण काजू बदाम पण ऍड करू शकतो, छोटे छोटे त्यांचे काप करून, जेणेकरून लाडू खायला पण छानसे लागतात. आता आपण हे चांगल्यारीत्या हलवून घेऊ आणि गार करून घ्या. मग लाडू बांधून घेताना व्हिडिओ घेऊया. मित्रांनो, हे बघा लाडू बांधायला चालू केलंय. हे थोडस गार होऊन दिलं आणि थोडस सेट होण्यासाठी लाडू. हे बघा लाडू. मित्रांनो, बघा सुंदरसे असे लाडू बनवून झालेले आहेत. आणि आता आपण जेवायला बसतोय. चला जाऊया जेवायला. जेवण करूया आणि लाडूची टेस्ट पण करूया. तुम्हाला सांगतो लाडू कसा झालाय मस्त मध्ये. मित्रांनो, जेवायला बसलोय. हे बघा चपातीचे तुकडे
याला चिवडं पण म्हणतात काही जण चपातीला. चला आता आपण लाडू टेस्ट करूया बनवायला. मस्त असा लाडू झाला आहे. जरा तुपात भाजल्यामुळे जरा चांगली तुपाची थोडीशी चव आहे, त्यामुळे असं मस्त लागते आणि सॉफ्ट आहे. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.